योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। कविरल शब्दगौरव रक्षायित सकल भूतल कलंका मुनिविरूपासि कीर्ता सरस्वती अर्जुनोदुहितम् अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परमप्राचार्यगुरुभ्यो नमः। सकल कलुषितमोचकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं वैवे जीवमना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री उमा कर्णामयोदीपकणादेश्य समूलकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुत्रग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां उच्चोत्साहमासाद्य नेमिचंद्राचार्य निश्चितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो मुनि मंगलम जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याणकारकम प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयकुशासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं करणायोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थम्। पंचपरमेष्ठी भगवान की जय। अहिंसामय विश्व धर्म की जय। सिद्धांत शास्त्र की जय। सिद्धांत चक्रवर्ती आचार्य भगवान नेमिचंद्र मुनिराज की जय। चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागरजी महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की जय। शांत मूर्ति व रत्नाकर सन्मति सागरजी महाराज की जय। 3 करोड़ महामेराजों की जय। आचार्य भगवंत जैन धर्माच्या जैन सिद्धांताचा मूळ पाया असणारा कर्मयोग कर्म सिद्धांत आणि या कर्म सिद्धांताची चर्चा दीपक रूपामध्ये म्हणजे आपल्याला प्रकाशित करण्यासाठी जे फाउंडेशन बेस आहे ते सांगणारा कर्मयोग दीपक आपण बघतोय। त्याच्यामध्ये काल त्रस्त जीवांच्या हिंसेचा त्याग असल्यामुळे संयम आणि स्थावरकायिक जीवांच्या हिंसेचा त्यागाचा नियम नसल्यामुळे असंयम असं संयम असंयम असं जे गुणस्थान आहे पाचवं ज्यांना आपण एक देश चारित्र्याचं पालन करणारा प्रतिमाधारी किंवा वास्तविक आर्यिकांच्या पर्यंतचं हे जे 11 प्रतिमा असतात त्याच्यापर्यंत जो गुणस्थानात असतो तो या गुणस्थानातल्या जीवाची चर्चा आपण त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर आज आपल्याला साधूंच्या पर्यंत कालपर्यंतचा विषय तुमच्यासाठीचं गुणस्थान होतं। आता इथून पुढं गुणस्थान जे आहे ते पूर्ण साधू जीवन कसं असतं, परिणाम कसे पाहिजे, आचरण काय, हे व्याख्या रूपात म्हणजे 6वं 7वं 8वं 9वं हे 14व्या गुणस्थानापर्यंत जे काही गुणस्थान आहेत ते सर्व साधूंचे आणि 5व्या गुणस्थानापर्यंतचे जे होते ते श्रावकांचे होते। आता आजचा प्रश्न आहे प्रमत्त विरक्त गुणस्थान किसे कहते हैं? प्रत्याख्यानावरण कषाय के अनुदय से जहाँ संपूर्ण संयम तो हो चुका है किंतु संज्वलन और नौ कषाय का उदय रहने से संयम में मन उत्पन्न करने वाला प्रमाद रूप परिणाम होता है। अतएव इस गुणस्थान को प्रमत्त विरक्त गुणस्थान कहते हैं। प्रत्याख्यान म्हणजे काय ते सांगितलं त्याग।
आता या प्रत्याख्यानावरून कर्माचा तर अनुदय म्हणजे तिथं उदय नाही. आता हे गुणस्थान 6 आहे. जर त्याचा उदय असता तर त्याग करून दिलं असतं. त्याचा अनुदय आहे म्हणून त्याग करून द्यावा. उदाहरणार्थ तुम्हाला कोणतर शेजारणीची बाई तुम्हाला भाकरीचं जुंधळ्याचं पीठ मागायला आले आणि तुमच्या घरात सासू एक पात्र उत्तम आहे, ती घरात असली तर तुम्ही द्यायचं धाडस करताय का? ऐकू येत नाही मला. आत्ताचा विषय नाही, जनरल विषय चालू आहे. पर्टिक्युलरली भाग वेगळा वैयक्तिक, पण जनरली देते. आणि त्यातनं पण एका दिवशी सासू मंदिरला गेली आणि तुम्ही दिला तेव्हा तुम्ही ते शेजारणीच्या मैत्रिणी काय म्हणताय, आज उगाच सासू नाही म्हणून दिलोय. म्हणजे सासू नाही म्हणून तुम्हाला तो अधिकार, सासू असती तर अधिकार नव्हता. तशी तर प्रत्यक्ष हृदय असता तर तुम्ही सकल त्याग केलाच नसता. त्याचा उदय नाही म्हणून तुम्हाला सकल चारित्र्याला धारण करायचा अधिकार, पुरुषार्थ, धाडस. काही वेळेला पुरुषार्थ पण असतो पण कर्माच्या उदयामध्ये त्या गोष्टी करता येत नाही. एक सांगली जिल्ह्यातला व्यक्ती आहे तिकडं. आता या 4 वर्षात मी काही चौकशी केली नाही. शिराळा तिकडला मी ब्रह्मचर्य असतो आणि एक कोल्हापुरातला व्यक्ती आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला हातकणंगले तालुक्यातला. हे 2 दोस्त म्हणजे लांबचे असले जवळ. हे 2 दोस्त मी ब्रह्मचर्य असताना आचार्यांना नारळ ठेवले होते दीक्षाचं, वयस्कर होते. हे 2 जण 4 वर्षापर्यंत अजून तशीच फिरत होती. वयस्कर, लग्न झालेले वय. एक लक्षात ठेवा, काही वेळेला पुरुषार्थ कमी पडतो, कर्म प्रबळतो. काही वेळेला कर्म साथ देते, पुरुषार्थ. आता एक पुढं वस्तू आहे तुमच्या म्हणता, मी नाव सांगत नाही. एक आचार्यजींच्या संघातले अत्यंत प्रभावी ब्रह्मचारी, अक्षरशः तुम्हाला सांगतो 10-15 हजार लोकांच्या पब्लिकला मैकवर खेळवणारी व्यक्ती. आचरण पण जाणते, म्हणजे काय असं दोष काय नाही. 1999 ला त्या व्यक्तीची, त्या बाह्याची दीक्षा होणार होती. कितीची? सुभाष सागर महाराजांच्या ग्रुपमध्ये. आचार्यजींनी नाव घेतलं, सगळं घरातल्या वहिनीनं आणि भावाने असं जबरदस्ती केलं. आणि दुपारी दीक्षा आहे, उद्या काय, आज दुपारी दीक्षा आहे, त्याला रात्रीतल्या पाठाचं घराकडे घेऊन गेलं. ऐकायला काय दीक्षा अगदी तुम्हाला नंतर नाव सांगतो, विचारल्या. ते राहुल भैयांनी तिला बघितल्या, ओळखल्या. आणि आम्ही दीक्षेच्या अगोदर माताजींच्या दिवशी ज्या दिवशी गेलतो, ज्या वेळेला त्यावेळी ती तिथे होते, त्यावेळी तुम्ही पण बहुतेक अच्छीलाच मला वाटते. अत्यंत म्हणजे चारित्र्यानं चांगलं आहे, ज्ञान तर प्रचंड आहे, सगळं आहे. घरातल्यांच्या जबरदस्ती मोहापोटी ती गेली आणि बरोबर 7-8 महिने लेटले 1 वर्ष झालं असेल. गाडीचा असला ऍक्सिडेंट झाला, पाय तुटला, रॉड घातलं, रॉड. परवा आचार्यजींच्या लेखनाच्या अगोदर 4 वर्ष ते संघात एवढे राहणार की आचार्यजींच्या बरोबर 150, 200, 300 किलोमीटर पायी चालले. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आचार्यजींना दाखवले की मी आता चालायला सक्षम आहे, मी सगळं आहे, सगळं आहे. पण आचार्यजींनी त्याच्यावर विचार केला. पुण्य होतं त्या पुरुषार्थ अडथळा आणला. आता पुरुषार्थ आहे, आता पाप कर्म मध्ये आलं. त्यामुळे मला आचार्यजींनी हे वाक्य
राहुल भैया बहुतेक काय नव्हते मी शेवटचं मी बापू भैया, सचिन भैर शेठ आणि विपुल भैया हे चौघजण तर आम्ही होतो असं आठवलं. तर आचार्यशीमध्ये एकच वाक्य सांगितलं होतं, एक बार हुआ वैराग्य छोड़ना नहीं, छोटा हुआ वैराग्य वापस आता नाही. एकदा वैराग्य झालं की सोडायचं नाही. आणि सोडलेलं एकदा सुटलेलं वैराग्य आई, आजी, बाप, शेत, कारणं, अंगवड ह्या सगळ्या जर एकदा मी अडकलो आणि एकदा काहीतरी अशी दुर्घटना घडली की परत आपण नाही इकडचं ना तिकडचं अशी अवस्था. म्हणून हे प्रत्याख्यान कर्माचा उदय असेल तर एक ते चारित्र तुम्ही घेऊ शकता, परंतु सकल चारित्र घेऊ शकणार नाही. म्हणून मला काही वेळेला 20, 25 वर्ष मी पण असंच विकल्प करत होतो. 20 वर्ष झालं ब्रह्मचारी होऊन प्रतिमा घेऊन अजून दीक्षा घेत नाही. का उपयोग आहे याचा? का उपयोग आहे? ज्या दिवशी सर्वयोगामध्ये कर्मकांड वाचलो त्या दिवशी म्हणलं ते दीक्षा घ्यायसाठी तू ब्रह्मचारी झाला. ब्रह्मचारी झाले, दीक्षा घ्यायसाठी झाले. पण ह्याची दोनच कारण आहेत दीक्षा न होण्याची. एक तर कर्माचा उदय मोठा आहे, नाहीतर याची पुरुषार्थामध्ये कमतरता आहे. आता हे दोन्ही पण त्यालाच विस्तारायचे. आम्ही तुम्ही काही बाह्य निमित्त होऊ शकतो, पण आम्ही दुसरं काहीही करू शकत नाही. एवढं लक्षात आलं. आणि त्या दिवसापासून आमच्या मनात असं कुणाबद्दलच वाईट वाटत. भाव करतोय आम्ही प्रत्येकांच्या बद्दल, व्हायला पाहिजे दीक्षा, व्हायला पाहिजे. किती दिवसाचं वेळ आपल्या बहिणींची अवस्था बघितला. इथंच होतं तुमच्या चातुर्मास 2013ला दीक्षा घ्यायचं म्हणून सगळ्या गाडीतनं. 2004ला जेव्हा दीक्षा झाल्या त्यावेळी महावीर भैया, काय नाव आहे त्यांचं, महान सागर. मी सहज सागर महाराजांच्या घरातल्या लोकांना घेऊन चाललो होतो. मी म्हटलं चल माझ्या गाडीतनं. हे ती सोनू शिस्तीत जाते म्हटलं, लक्झरीतनं जातो, लवकर जाते म्हटलं. बरं जा बाबा म्हटलं. आणि आम्ही सकाळी 5ला पोहोचलो तिथे पहाटे. आणि लक्झरी बरोबर बघा कर्म कसं आहे. महावीर बाईची पण दीक्षा 99ला नव्हती. रात्री तापाला कॅन्सल झाली दीक्षा. आणि 2004ला त्या शिवनीच्या जबलपूरपासून फक्त 100 किलोमीटर राहिले आणि रात्री ती बसच बंद पडली. ते सगळं करून महावीर भैया आचार्यजींच्या खोलीच्या गेटवर आले आणि आचार्यजींनी पवनला म्हणजे सहज सगळ्यांना शेवट दीक्षेचा आशीर्वाद दिले. आणि आता कुणाला आशीर्वाद नाही म्हणून म्हणजे ह्या इथे विषय संपला म्हणून कायोसर करून डोळं उघडला तरी पुढे मारले. घड्याळून 3 ते 4 मिनिटाचं उत्तर. मग त्यांची परत दीक्षा आता अर्जीव सागर महाराजांच्या घेऊन चांगली चर्या कर्नाटकात पाठशाळेच्या माध्यमातून अत्यंत चांगली धर्मप्रवणा करत त्यांनी त्यांचं जीवन चारित्र पालन करायला लागले. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, पुरुषार्थ करणं एवढंच आमच्या हातात आहे. त्या कर्माचा आणि त्या कशाचा उदय असेल ना, काही वेळेला कर्मापेक्षा पुरुषार्थ श्रेष्ठ असतोच. पण एखाद्या वेळेला पुरुषार्थ करून पण एखादं कार्य होत नाही. मग कर्मावर आपण सोडून देऊन त्याचं चिंतन करून अर्थावर ध्यान करायचं पण करायला पाहिजे. पुरुषार्थ पहिला. मग प्रत्याख्यानावरून कशाचा उदय नाही अशा अवस्थेमध्ये म्हणजे इथं आता संजीवनाचा उदय. कशाचा उदय? संजीवन, क्रोध, मान, माया आणि लोभचा उदय. प्रत्याख्यानावरून कशाचा उदय? अनुदयामध्ये संयम तर सगळं होतंय. 28 मूलगुणांचं पालन, त्रयोदश चारित्र, हे सगळ्या संयमाचं पालन तर तो करत असतो. परंतु संजीवन आणि नो कशाच्या उदयामध्ये त्या संयमामध्ये दोष येतो. कशात येतात दोष? संयम.
जसं आता तुम्ही नेहमी स्वाध्याय करायला काय करायला नाही, होय तर म्हणा नाही तर म्हणा, करायला काय करायला नाही. पण किती वाजताचं आपलं टायमिंग आहे स्वाध्यायचं? 2:30 वाजताचं. आज किती चालू झाला? हा आळस, हा प्रमाण 3 वाजता चालू झाला. म्हणजे स्वाध्याय तर आम्ही करावं, पण 1 तास 1.5 तास स्वाध्याय होणार होता. तसं सगळं स्वाध्याय म्हणून 2 तास स्वाध्याय व्हायला पाहिजे. पण आज किती होणार आहे? 3 तास होणार आहे. स्वाध्याय झाला काय झाला नाही झाला, पण कसा झाला? कमी झाला. म्हणजे आळस करतो तुम्ही नाही. आज आमचा आळस पण म्हणजे काही श्रावक येतात, काही महत्वाचे विषय भक्त असतात, काही धार्मिक शंका समाधान, काही असतात परिणामाचा खेळ, कर्माचे उदय, त्यावेळी ते अस्थिर झालेले असतात आणि त्यावेळेला आपल्यावर विश्वास ठेवून ते स्थिर होण्यासाठी येतात. तर अशा लोकांना आपण धर्मोपदेश म्हणजे वर बसून काही कुठल्या आमची वाईटवायची इच्छा नव्हती. स्वाध्याय किंवा ते एखाद्या व्यक्तीनं स्थितीकरण करण्यासाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी चालतात. पण हा प्रमादच आहे तर आहे. 5व्या गुणस्थानापर्यंत तुमची चूक सांगताना मी जर मागं पुढे बघितलो नाही, तर 6व्या 7व्या गुणस्थानात मी खेळत असताना माझ्याकडून काही चुकावलं आणि मी ते मांडलं पाहिजे, कबूल केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. स्वीकारल्यावर मी सुधरीन नाही सुधरीन हा भाग नंतर जा. पण मायाचारी किंवा फसवायचा दोष तर लागणार नाही. म्हणजे तुम्ही केलेलं चूक आणि आम्ही केलेलं सगळं बरोबर ही तर माझ्या मनातली भूमिका राहणार नाही. म्हणून संयमाचं तर पालन असतंय, चांगलंच असतंय, पण त्याच्यामध्ये थोडं आळस आणि त्याच्यामध्ये थोडी मलिनता लागते. आणि मलिनता लागते म्हणूनच प्रतिक्रमण आहे, म्हणून प्रायश्चित्त आहे. तुमचं कर्ज आहे म्हणून तर तुम्हाला नोटीस येत्या, आणि नोटीस येत्या म्हणून तर आम्ही हप्ता भरायला जातोय. कर्ज तर नसल्यावर तुम्हाला नोटीस येईल का? आम्ही जर दोषच काही नाही केलो तर आम्हाला प्रतिक्रमण करण्याची काही गरज आहे का? आम्हाला प्रायश्चित्त घ्यायची काही गरज आहे का? आणि आम्ही दोषच नाही केलो तर मग इथं कशाला तुमच्यात बसतोय? तुमचं माप काढत आणि आमचं माप सांगत भगवान जर बसतो. जो गलती करते नहीं उन्हें भगवान कहते हैं, जो गलती करके स्वीकार कर सुधारते हैं उन्हें इंसान कहते हैं, जो गलती को ना सुधरे उन्हें शैतान कहते हैं, और गलती को गलती ही ना कहे उसे हैवान कहते हैं. आता तुम्ही कशात आहे ते तुमचं करता. कधी एक गोष्ट आम्ही तुम्ही असं चुकलाय, वय वय महाराज चुकले माफ करा असं म्हटलंय का त्याला, आणि पुढचं काहीतरी एक द्रोण लावून इस्तारे तर त्याला पुढं द्रोण लावून मोकळं आणि 2-3दा मग पटवून दिल्यावर मग म्हणायचं बरं तुम्हाला वाटतंय तर माफ करा. म्हणजे आम्हाला वाटतंय म्हणून माफ करा, तुम्हाला अजून वाटलंच नाही मी चुकलोय, मी चुका लागलोय, मी काय करायला लागलोय नाही. हे अज्ञान परिचय, हे साधूंना तर असते स्वीकारलंच पाहिजे. तुम्हाला भविष्यात साधू म्हणून समाधी साधायची असेल तर आत्तापासूनच ही गोष्ट आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. मी चुकीचं असेल तर ठीक आहे, समजा चुकीचं नाही, पण आपल्यापेक्षा वडीलधारी लोक, गुरु लोक जर आपल्याला समजत असतील, ऐकायला काय सगळे महाराज भैया दीदी जर आपल्यापेक्षा मोठे लोक आपल्याला सांगत असतील, भविष्यात असं होणार नाही याच्यात नक्की लक्ष देतो. भविष्यात आमच्या मुंडा कुठे तुम्हाला विखरलं म्हणा की काय बिघडते याच्यात मोठे पण बघा. चूक असल्यावर माफी मागण्यात काय अर्थ आहे? ती तुमची कमजोरी. चूक असल्यानंतर माफी मागणं ही तर आपली कमजोरी आहे. चूक नसल्यानंतर सुद्धा वडीलधाऱ्यांच्या पुढं हात जोडून उभारून क्षमा मागणं हेच खरं धर्मत्वाचं, धर्मज्ञाचं लक्ष.
पालन तर करतात संयमाचं, पण त्याच्यामध्ये काय लागतात, मन उत्पन्न होते. ते मन उत्पन्न झाल्यामुळं प्रमाद रूप परिणाम होतात. परिणाम कसे होतात, प्रमाद. प्रमाद म्हणजे काय, आळस, जो आमचा सगळ्यात परम मित्र म्हणून ज्याला आम्ही खिशात ठेवून घेतलोय. जंगलातला साप असू दे आणि पाळलेला साप असू दे, साप सापच आहे. त्याला विषाची दात काढल्याशिवाय खिशात ठेवून चालत नाही. तसं तुम्ही जाणून बुजून आपण प्रमाद करूया, अनावधानानं प्रमाद प्रमादच आहे. फरक काय, फरक एवढाच आहे. हाजी कारण सांगितलं ते पण स्वाध्यायच आहे की माझ्यासाठी तो स्वाध्याय आहे. पण माझे पहिल्यापासून तत्व आहे, तुम्ही प्रत्येक जण तुमच्या या संसाराच्या राडीतनं उठून येतं. महाराजांना वेळ जायला चालत नाही म्हणून काही लोक अडीचले येतात, काही येतात खारखोर खारखोर करत बसतात थोडा भेटा, पण काही लोक बरोबर अडचण येतात. कशासाठी येतात, एक शब्द चुकू नये किंवा महाराजांचा जीवनाने चालू होऊ नये. तसं आम्ही पण तुमच्यासाठी, आणि मी काय आमच्या महाराजांना सांगतो, पण काय सगळं आहोत एकट्यानंच वाढायची पाहिजे. मी सांगतोय मला सगळ्या समाजाला जगाला सांभाळायचं आहे. अहंकार नाही, व्यवहार सांभाळायला लागतोय. तुम्ही तुमचं वेळ झालं, मी दीदी लोकांना भैयांना सगळ्यांना राहून टाका. मी कुणासाठी थांबत नाही, माझ्यासाठी कोण थांबत जाऊ नका. तुम्ही माझ्यासाठी स्वाध्यायाला, भक्तीला, ह्या गोष्टीला जर वेळ करायला लागला तर एक गोष्ट, मला तुमचे हे अर्धा तास माझ्यामुळे वाया गेले याचा दोष मला नक्की लागला. मी पहिलेच सांगायला पाहिजे होतो, बघा चूक चूक आहे. मी माझ्यासाठी ठीक आहे, मला काय, मी चुकीचं काय करत नव्हतो, मला काय अशोक कुठला बंद झाला नाही. पण तुम्हाला सगळ्यांना इथं येऊन तुम्ही प्रापंचिक लोक एवढे व्याप करत त्याच्यातनं वेळ काढून अर्धा तास माझ्यामुळे तुम्हाला स्वाध्याय मिळाला, हा दोष आहेच माझा. त्यामुळं तुम्ही लोकांनी पण काय करायचं, महाराजांनी याला 2-4 मिनिटं जर उशीर होत असतील तर कुठलं तर पाठ, कुठली तर भक्ती किंवा सूत्र, आता याच्यात श्लोक नाही गाता नाही ठीक आहे, पण तत्वार सूत्रसारखं, रत्नखंडक सावकाचारसारखं, इष्टोपदेशसारखं, आता मुलाच्या प्रदीपसारखे आपले ग्रंथ आहेत, असला जर स्वाध्याय असेल आणि समजा हे दोघं पण नाही, मी एकटा आहे किंवा काय असं, तर तुम्ही सुद्धा तो वेळ वाया घालवायचा. 2:30ला आला ना, तुम्ही कुठलं तरी एक पाठ किंवा आपला जो स्वाध्याय चालू आहे त्यातल्या गाथा, श्लोक, कुठंपर्यंत आपण गेलोय मंगलाचरणापासून म्हणायला चालू करायचं. वेळ वाया घालवायचा नाही. पण गेलाच तो वेळ वाया. मी काय सांगत होतो तुम्हाला, प्रमाद नाही, प्रमादावर काय तर उदाहरण सांगणार नाही, सापाचं सांगितलं. हा तेच सांगितलं, ते काय तरी सांगणार बघा, तेवढ्यात विषय बदलला. असो, हे जे प्रमाद आहेत ना, हे प्रमादरूप परिणाम होतात. संयमात मन उत्पन्न होतं आणि मन उत्पन्न झाल्यामुळं प्रमाद निर्माण होतं. हा येते, गाडी जरा दिवस गेली ना, रिकॅप झाली म्हणजे परत आणि आपल्या बरोबर येते. याचा तुम्ही पाठांतर करून काही शिकवत नाही तुम्हाला. हा, तुमच्या पुढे एक ग्लास आहे दुधाचा आणि त्याच्यात विष मिसळलं, तुम्हाला माहित नाही, तुम्ही पिला, मरणार आहे काय मरणार नाही, ऐकू येत नाही. हे पृथ्वीवाल्यांचं तसं हात काय स्ट्रॉंग असलं तर विष सुद्धा अमृत होणार असं पुण्य असेल तर मरणार काय मरणार नाही. पण आत्महत्याचा दोष लागणार का बरं, याला माहित नाही, अज्ञान नाही, माहित नाही. समजा तुम्ही प्या लागला, असं उचलणार एवढ्यात महाराज तुम्हाला म्हटले, कोण तर म्हटले तुम्हाला, बहुतेक मला नक्की माहित नाही, जरा कलर असं वाटायला लागलाय, बहुतेक
विष असण्याची शक्यता आहे. शक्यता आहे, निर्णय तरी पण तुम्ही पेला तर आत्महत्याचा दोष लागणार नाही. तसं माझ्याकडं दोष घडू दे, वीर सागर महाराजांच्याकडं घडू दे, सरळ सागरांच्याकडं घडू दे, प्रमाद तिघांच्याकडं दोष घडले. पण खरोखर आळस म्हणून ज्यांच्याकडं दोष घडले आणि आळस नसताना परिस्थितीवश दोष घडले, तर या सगळ्यांच्या मध्ये आमच्या तिघांच्याकडून एकच दोष घडला. पण कर्मबंधामध्ये आणि स्थिती आणि अनुभवामध्ये भरपूर अंतर असतो. पुढे येणार आहे तो विषय, स्थिती आणि अनुभव. योग आणि योगामुळे स्थिती आणि प्रदेश आणि प्रकृती आणि प्रदेशाचा बंध होतो आणि कशायांच्यामुळं स्थिती आणि अनुभवाचा बंध होतो. म्हणून सगळ्या दिसणाऱ्या चुका एकसारख्या असतात असं त्यांना सगळ्यांना समान शिक्षा नसते. म्हणून इथं प्रमाद घडतो. कशामुळे घडतो? मलामुळं. मग ते मल उत्पन्न होण्यासारखं आपण म्हणून याचं एक गुणस्थान अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त नाही, 6वं. आणि 7व्याच्या गुणस्थानाचं पण अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त, म्हणून साधू झोपाळ्यागत 6वं 7वं 6वं 7वं याच्यात खेळत असतात. आहार घेताना सुद्धा जे शोधनाची भूमिका असते त्यावेळी 7वं गुणस्थान. 7वं गुणस्थान केवळ सामायिकच आहे असं काही जणांचं समज आहे. 7वं गुणस्थान सामायिकच नव्हे, 7वं गुणस्थान अप्रमादाचं आहे. आणि तुम्ही तुमच्या क्रियेमध्ये अप्रमाद केला नाही म्हणून तुम्ही सामायिकला बसला. तर सामायिकला बसलेला अर्धा तास 1 तास सगळं 7वं गुणस्थान आहे महाराजांचं असं नाही. जर 1 तास 7व्या गुणस्थानात राहिलं तर तू केवळ ज्ञानच होते. स्वस्थानामध्ये अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त, फक्त पुढचे अंतर्मुहूर्त छोटे छोटे असतात. स्वस्थानामध्ये तो अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त राहत नाही. एक तर त्याला 6व्यात यायला पाहिजे, नाहीतर एक तर 7व्याच्या 700 डायरेक्ट 8व्यात नाही, तिथं जायला पाहिजे. 700 मध्ये जाणारा जीव नियमानं 8व्यात जाणार. अधःकरण करणारा, अपूर्वकरण करणार, दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर तू वर जाणार, नाहीतर त्याच्या आयु संपली, क्षय झाला तर ते म्हणणार. फक्त 8व्या गुणस्थानातल्या पहिल्या भागात त्याच्या आयुचा क्षय होत नाही, तिथं मृत्यू होत नाही. हा एक नियम आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. असाच काहीतरी नियम आहे ना 8व्याच्या. एवढं व्याप आहे. मृत्यू न मरणाची, मरण न होण्याची स्थान, 3रं गुणस्थान. परत प्रथमोपशम अवस्थेत असताना मृत्यू होत नाही. परत 3रं झालं प्रथमोपशम अवस्थेत होत नाही. परत 8व्या गुणस्थानाच्या पहिल्या भागात एक मरण होत नाही. परत अनंतानुबंधीची विसंयोजनाचा काळ असतो, दर्शन मुनीची क्षपणेचा काळ असतो, तेव्हा एक मरण होत नाही. आणि 11व्याच्या पुढं म्हणजे 12वा 13वा आणि 14व्या गुणस्थानात एक मरण होत नाही. आणि एक काहीतरी माझ्या लक्षात येईना, म्हणजे असे लक्षात, पण एकदम मी बोलल्यामुळे ते लक्षात, ते कधी आठवत. 7 काय 8 स्थान आहे जे मृत्यू न होण्याची, 7 काय 8 स्थान आहे. पुढे येणार आहे सगळं ते. आता जरा मी उजळणी करावं. तर हे तर अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त नाही. म्हणून साधूंना प्रमत्त अप्रमत्त, अप्रमत्त प्रमत्त, वर खाली 7वं 6वं. म्हणून माझं चिंतन सामायिक मध्ये चिंतन मी तास 1.5 तास करू शकतो. ध्यान कधीही तास 1.5 तास होऊ शकत नाही. आता लोक सांगतात की ध्यान शिबिर घेणारे वगैरे 2-2 तास ध्यानामध्ये आम्ही एकाग्र झालो
अरे 2 तास ध्यानामध्ये एकाग्र व्हायची. साधूंना आता आचार्यांनी शास्त्रात पंचम कलात 1-2-4 समयापुरतं झालाच तर झालाच, तिथंच तीर्थाने मिळेल. आणि कपडे घालून आणि एकाग्र झाला म्हणून सांगतात. एकाग्र झाला तर मग सूचना देणाऱ्याचं तुम्ही पालन कसं करायला लागलाय? एकाग्र आहे ना तुम्ही, एकरूप झालाय ना आत्मचिंतनामध्ये, आत्मस्वभावामध्ये, आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालाय. मग महाराज म्हणले आता आत्म्याचे विचार, आता वेळ असा झाला, आता विसर्जन विसर्जन विसर्जन. मग माझ्याकडे लक्ष कसं आहे तुमचं? एकरूप कोण झाले? त्या सुकौशल मुनी महाराज, ते सुकुमार मुनी महाराज, पार्श्वसागर मुनी महाराज, तीर्थंकर मुनी महाराज, हे एकरूप झाले. म्हणून त्यांना बैल कोण वाघिणी खायला लागल्या, कोणा उपसर्ग करायला लागलाय, काय त्यांना त्याचं लक्ष होतं. त्यांचा चेहऱ्यावर मस्त आनंद होता. आमचं ध्यान करताना 3दा घड्याळाकडे लक्ष जाते, 4दा सांगणाऱ्याच्या सूचनेकडे आमचं लक्ष जाते. आणि म्हणायचं आम्ही 2 तास ध्यान जर कपड्यात घातलेल्या लोकांना जर लागत असतं तर मग पंचम काळात केवल्यान व्हायला किती वेळ लागला असतं? मग आमच्या आणि श्वेतांबरांच्या मान्यतेत काय अंतर आहे? श्वेतांबरांच्या सुद्धा कपडे घातल्यानंतर ध्यान लागते. श्वेतांबरांच्या स्त्रीला ध्यान लागते. स्त्री शुक्र ध्यान सोडून मोक्षाला जात ध्यान. मग त्यांच्यात आणि आमच्यात काय? कुठं तर भावनिक चिंतन होऊ शकते. चिंतन काय? मग परमपूज्य अक्षय सागर महाराजजी कुंडलपूरमध्ये मी ब्रह्मचर्य असताना एकदा कामानिमित्त गेलो. 36 तास ध्यान लावले होते. उपास होता त्यांचा. किती तास? मी 6 तास त्यांच्या कुंप्यात बसलो होतो. 5-6 तास. ही बोट हल्ली नव्हती, पापणी हल्ली नव्हती. डोळा बोटा हलायचा फरला. पापणी तर हलायला पाहिजे, पापणी सुद्धा हल्ली नव्हती. किती तास? 36 तास. मग आता अक्षय सागर महाराजांनी म्हणायचं मी 36 तास ध्यान केलो. इथं बरेच चक्रवर्तीनं 48 मिनिटं केलं तर केवळ. पण महाराजजी कधीच म्हटले नाही मी ध्यान केलं. ते म्हणले 48 तास मी साधना केली. 36 तास मी काय केलो? साधना. अक्षरशः मला त्यावेळी एवढं आश्चर्य वाटलं. मांडी बदलली नाहीत, हात हलवला नाही. मी प्रवचनात 10 कंबर मोडतोय, कंबर हलवली नाही, डोळ्याच्या पापण्या हलवल्या नाही. आम्ही चिंतन करू शकतो, साधना करू शकतो. पण ध्यान किती जरी केलं, एकदा जर ध्यान लागलं, ज्याला ध्यान म्हणतात, हा तुम्ही त्याला धर्म ध्यान म्हणा, आम्ही तुम्हाला 1 वर्षाची पण आम्हाला मान्य. पण ज्याला ध्यान एका विषयावर एकरूप होऊन, एकत्रित होऊन, त्याच्यात समरस होऊन, ही जी ध्यानाची व्याख्या आहे ती वर्तमानमध्ये लघु अंतर्मुक्त सुद्धा होत नाही. किती? कुणाला? महाराजांना. अजून विभूत तो लई लांबायस. महाराजांना होत नाही. मग तुम्हाला कपडे घातलेलं कसं होईल? म्हणून आम्ही कशाला काय नाव द्यायचं हे ठरवलं पाहिजे. म्हणून इथे सांगितलं प्रमत्त अवस्थेमध्ये गुणांचं तर संयमाचं तर पालन करता, पण त्याच्यामध्ये मलिनता असते. काय असते? मलिनता असते. आणि त्या मलिनतेमुळं प्रमाद उत्पन्न होतं. आणि प्रमाद उत्पन्न झाल्यामुळं थोडी अस्थिरता होते. त्या अवस्थेतल्या मुनी महाराजांना किंवा ती जी अवस्था जीवाची आहे त्या जीवाच्या अवस्थेला 6वं गुणस्थान प्रमत्त प्रमाद आहे. पण विरत व्रती आहे. प्रमादासहित व्रतांचं पालन जे करतात त्यांना प्रमत्त विरत. त्याच्यात पुढे येणार नाही. पण मी एक आचार्य नेमीचंद्र स्वामीजींचं एक फार मोठा सिद्धांत सांगतो.
नेमिचंद्र आचार्यांनी ह्या 6व्या गुणस्थानात किती जीव असतात असं सांगितलं. ती संख्या फिक्स जरी असली तर त्या 6व्या गुणस्थानाचे भेद किती आहे? तर 6व्या गुणस्थानाचे जितके उगारे बाप्पा समय समजा उदाहरण आहे, 6व्या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त 1 मिनिटाचा आहे. किती मिनिटाचा? 1 मिनिटामध्ये सेकंद किती आहे? 6. आपण आता लई लांब जायचं, सेकंद पर्यंतच घ्यायचं. गुणस्थान किती आहे? 1. त्याचा काळ किती आहे? मिनिट. त्याचे सेकंद किती आहे? तर एकाच गुणस्थानात असणारे 60 मुनी महाराज 60 विचाराचे चिंतनाचे असू शकतात. 6वं गुणस्थान आहे, त्याचा अर्थ सगळी एकसारखीच पाहिजे असं. मग 6व्या गुणस्थानाचे समय किती आहे? तर असंख्यात समय म्हणून किती? त्यामुळे 6व्या गुणस्थानातच असणार आणि 7व्याच्या स्वस्थानापर्यंत 700 मध्ये सुद्धा तो भेद आहे. तुमचा अधःकरण जे परिणाम आहे त्याचा नियमच आहे की एक समयवरती आणि अन्य समयवरती जीवनचे परिणाम भिन्न पण असू शकतात आणि समसमान पण असू. बरोबर आहे ना? 5-6 वर्षापूर्वी वाचलेलं माझ्या लक्षात आहे. आमच्या दीदीला काल सांगितलेलं आज लक्षात आहे. माताजींनी इथं उठल्यानंतरच उद्या उपवास करायचं काय विचारलं होतं आपल्याला परवा दिवशी. आणि महाराज सगळं वर गेल्यावर दीदीला वर जाऊन विचारून या का ते बिचारी आचार्य आहे आणि तिला खाली वर करावं लागलं. मग खाली होतं तुला विचारायचं कोणाचं काम होतं? कोणाच होतं? विसरलं. चुकीच्या गोष्टींचं विस्मरण हे मोक्ष मार्गातलं चांगलं लक्षण आहे, पण चांगल्या गोष्टींचं विस्मरण हे मोक्ष मार्गामध्ये बाधक असतं. समसमयवर्ती आणि भिन्न समयवर्ती जीवनाचे परिणाम समान पण असू शकतात आणि भिन्न पण असू शकतात असं अधःकरण. 7व्या गुणस्थानातले 700 मध्ये गेलेले जीव सुद्धा त्यांचं सुद्धा परिणाम एकसारखे असतील याची गॅरंटी नाही. मग 6व्याची तर नसणारच. पण तुम्हाला आम्हाला काय शिकवलं जातंय आणि आम्ही काय शिकतोय? सगळे असे पाहिजे, सगळे महाराज असे पाहिजे, असेच असले पाहिजे आणि चढ लावून सांगतात. चढ लावलं तर कसं होणार सांगा? चढ लावलं की एकांत झालं, तो नियमच झाला. मग आचार्य नेमिचंद्र स्वामी सिद्धांत चक्रवर्ती 6व्या गुणस्थानात असंख्यात समयांचा तो गुणस्थानाचा कालावधी आहे आणि असंख्यात परिणामांचे आणि चारित्र्याच्या आचरणाचे असंख्यात भेद असणारे मुनी महाराज या एकाच गुणस्थानात असू शकतात असं सांगतात. आणि आम्ही मग ती सगळी माझ्यासारखंच वागली पाहिजे, सगळे आचार्यशींच्या सारखंच, सगळीच आचार्यशींच्या सारखी वागल्यावर मग आचार्यशींचं काय? आकाशामध्ये ऐकायला का झोपालाय? एका वेळेला चंद्र किती दिसतात? असतात 2 जम्बूद्वीपात, तो भाग वेगळा. दिसतात किती? सूर्य किती दिसतात? चांदणी किती दिसतात? ही सगळी कोण आहे? गुळोबा ज्योतिषवासी देव. नुसतं देव का म्हणायचं? परवा जाईल ते अर्थ बोलायचं नाही. कुठले देव आहेत? ज्योतिषवासी. चंद्र राजा आणि सूर्य करंट लागल्या त्या राजा पिक्चर मध्ये परेश रावल करतोय तुझं. राजा काय आणि इंद्र काय, काय फरक आहे? त्यांचा इंद्र कोण आहे? चंद्र. आणि प्रति इंद्र कोण आहे? सूर्य. हे सगळे कोण आहेत? ज्योतिषवासी. तसं आमच्यासाठी आचार्य श्री वर्तमान मध्ये चंद्रासमान ज्योतिषशास्त्राचे इंद्र आहेत ते. आणि बाकी मग समयसागर असतील, हे असतील, हे प्रति इंद्र. पण आम्ही ग्रह तारे नक्षत्र कशात येतो गेली, तुम्ही आम्हाला कशातच घेत नाही सा.
निदान ज्योतिषवाचे देव तर म्हणा इंद्र म्हणून का प्रति इंद्र किती मध्ये करण्यात तारे ग्रह नक्षत्र काय तर आहे का नाही मी पण या सगळ्यांची संज्ञा काय ज्योतिषवासी. तसं 6व्या गुणस्थानामध्ये 7व्या गुणस्थानामध्ये सगळे मुनी महाराजच असतात पण सगळ्यांना सगळ्यांचे परिणाम सगळ्यांची योग्यता एकसारखी असत. सगळे जर आचार्यांच्या एवढं पुण्य घेऊन कोण आले नाही. सगळेच आचार्यांच्या सारखे पुरुषार्थवान असू शकत नाही. सगळेच आचार्यांच्या सारखं वेळेला आणि व्रताला महत्व देणारे. सगळ्यांचं वेळेला महत्व आहे व्रताला महत्व आहे पण पुरुषार्थहीनता प्रत्येकाच्यात कमी जास्त असते. त्यामुळे आचार्य इंद्र आहे. मी शाना महाराज म्हणतात ते प्रतींद्र आहे पण आम्ही कुठंतरी इकडे आजूबाजूला ग्रह तारे नक्षत्र जरा जरा लागायचं जरा विजायचं जरा लागायचं व्होल्टेज कमी असल्यावर तर कधी तर निदान एकदा तरी वीज चमकल्यावर आमचा प्रकाश पडत असेल की काय आमचा प्रकाशच पडत नाही असं जर म्हटलं तर मग अवर्णवादाचा दोष लागेल आणि आम्ही ते लोन तुम्हाला लागू नये आम्हाला पण लागू नये म्हणून हे सांगतो. म्हणून असंख्यात वेळ मी खरोखर सांगतो त्या वीतराग भयांचं एवढं माझ्यावर उपकार आहे. त्यांनी मला लय मिनत्या केली श्रवण योगाच्या वेळेस. माझी काही मानसिकता नव्हती खरोखर माझी मानसिकता नव्हती. काय ते 2015ला काही 2-3 दुर्घटना सगळ्या घडल्या म्हणजे ते म्हणले महाराज तुम्ही सरळपणाने सगळ्यांच्यासाठी एवढं करताय पण सगळी तुमच्या बाबतीत उपयोग करून घेऊन फेकून देतात तुम्हाला. चला निवांत 1 वर्षभर आपण चातुर्मास श्रवण योग करूया. आणि त्यांनी माझ्या डोक्यात घातलं आणि मला श्रवण योग जायचंच म्हणजे. मग आम्ही गेलो आणि तिथं कर्णायोगचा कर्मकांडचा एवढा चांगला स्वाध्याय गेला. त्या बाहुबली भगवंतांच्या पादमूलाचं एवढं अतिशय आता हे घेऊन आले. तिथं सिद्ध चक्र विधानाचा आनंद घेऊन आले. तिथं मुनी महाराजांना आहारदानाचा आनंद मिळाले. त्यांच्या रत्नत्रयाची सेवा करत करत आपल्या स्वतःच्या रत्नत्रयाची भावना त्या ठिकाणी गेली. फार श्रवण योगासारखं क्षेत्र म्हणजे आम्हाला पूर्ण टर्निंग पॉइंट माझ्या विचारांना श्रवण योगामध्ये. मग ती वीतराग भैया विद्यार्थी स्वामीजींच्या बरोबर बसून चर्चा मग तिथले अनुभव सगळे. स्वामीजींनी ज्यावेळी मला ही जबाबदारी द्यायचं ठरवलं त्यावेळी नको म्हणलो. मी आचार्यांना मानणारा माणूस मी कट्टर विचाराचा माणूस बसतोय सगळ्यांच्या मला काही विकल्प नाही पण मी माझे विचार सोडणार नाही. आचार्यांना कोण काय म्हटलं तर मला चालणार नाही आणि तुम्ही मला व्यवस्था औषध म्हणून माझा वापर करायला जाशील आणि मीच कुठंतरी विषयाचं काम करेन नको. त्या स्वामीजींनी मला वर माडीवर घेऊन आम्ही दोघंच बोलत बसलो. तुम्हाला सगळ्यांना सांगतो तर मस्त तुम्ही पण बघितलं माझं ते म्हणजे कशाला उत्पन्न झालं तर मी काय करू शकतो. पण आजच्या ते स्वामीजींनी एकच वाक्य सांगितलं तुम्ही सगळ्यात सुनांनी सासवांनी किंवा व्यवहारात आम्ही किमान 3-4 स्टेप्स पर्यंत आमच्या मर्यादेचं ठीक आहे तुमच्या ज्या कशायांचा उदय आहे तुम्ही ज्या भूमिकेत आहे तिथपर्यंत त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. म्हणून मी एक तर सण होत नसलं तुम्ही जागा सोडतो आणि खरोखर जागण्याची भूमिका वाटायला गेली तर कर्मसिद्धांत समजून सुद्धा शेवटी कुठतर पुरुषार्थ करायला पाहिजे म्हणून मी काही वेळेला विरोध करतोय. पण स्वामीजींनी आम्हाला सांगितलं विरोध को भी विनोद समझकर जो छोड़ देता है वो जीवन में सच्चा कार्यकर्ता बनता है. और आचार्य आप तो पहले से कार्यकर्ता हो. हम आपको आचार्य करके बुलाते लेकिन अभी भी आप में कार्यकर्ता का ही लक्षण दिखता है. इसलिए आपको ये जिम्मेदारी लेकर हमें सहयोग करना चाहिए. स्वामीजीने म्हणाले त्या एका वाक्यामुळं आणि या बाकीच्या कर्मसिद्धांत कर्मकांडाच्या स्वाध्यायामुळं बऱ्यापैकी मी 70%
शांत झालो. मी मोठेपणा सांगत नाही, पण ही जिनवानीची कृपा आहे. ही आपल्याला ज्ञान देणाऱ्यांच्या बद्दलची ही एवढं करून मी माझ्यामुळे शांत झालो, माझ्यामुळे झालो नाही. ज्यांनी आपल्यासाठी वेळ दिला त्या लोकांचं पण याच्यावर फार उपकार असतात. मग मी असंयमी म्हणजे भैया ब्रह्मचर्य पण प्रतिमा नाही, ते चौथं गुणस्थानच आहे. तर त्यांनी मला शिकवलेलंच एवढा मला वाचता अभिमान किंवा मला उपकार आहे. मग आपण आपल्या घरातल्यांच्या मोठ्या लोकांनी जर साक्षात आपल्यावर उपकार करतात. इथं तर एक दिगंबर मुनी मला दुसऱ्या दिगंबर मुनींना उपकार करतात, मदत करतात, सगळं करतात. आज सकाळी माताजी मी नसताना दुरुक्कर मनातील म्हणत होत्या, तुम्ही आचारची सगळी एवढी सेवा करायला लागलाय, हे तुमचं उपकार मी कुठं फिरू. ही भावना जी आहे ना कृतज्ञतेची, हीच भावना माणसाला नम्र करायला निमित्त ठरते. ही भावनाच मार्दव धर्माला निर्माण करते. आणि ही भावना मग आपण परिवारात, समाजात, साधू संतांच्या संघात जे चांगलं काम करताना जेव्हा आपल्याला विरोध होतो, आपण काय करतोय, एकतर भांडत बसतोय, नाहीतर तुमचं तुम्ही करा म्हणतोय आणि सोडून देतोय. सोडून देणं हे कार्यकर्त्याचं लक्षण नाही आणि भांडणं हे धर्मात्म्याचं लक्षण नाही. मग आपण धर्मात्मा पण आहे, आपण कार्यकर्ता पण आहे. मग भांडत वादविवादात बसण्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, चेष्टेवर घालवायचं, असल्या गोष्टींना सिरियसली घ्यायचं नाही. आणि त्याच गोष्टीचं फळ म्हणजे आज वीराचार्य अकॅडमी आणि हॉस्पिटलचं जे निर्माण व्हायले, हे माझ्या विचारात मी बदल केलो म्हणून झालं. मला लय जण म्हणतात, तुम्ही का चारुकीर्तीचं फोटो लावताय त्या ह्याच्या, तुमची नावं द्यायची काय काम आहे. आज या गोष्टी होण्यामध्ये दृश्य अदृश्य कळत न कळत ह्या लोकांचा फार मोठा सहयोग आहे. आणि आपण कशाला याच्यात विचार करायचा. मंदिराला कोणतरी 2-4 लाख समाजाला दान दिलं तर मांसाहार खाणाऱ्या आणि दारू पिणाऱ्या नेत्यांच्या खर्च आम्ही बस्तीत लावताना, मंदिरात लावताना आम्हाला कमीपणा येत नाही. आणि आपल्या समाजातल्या धार्मिक चांगल्या लोकांचं लावताना काय एवढं वाईट वाटतंय. म्हणून प्रमत्त अवस्था जी आहे ती व्रतांचं तर तुम्हाला पालन करायला लावते, पण थोडा आळस होतो आणि प्रमाण निर्माण होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी, म्हणून आचार्यांचं मी परवा पण एक वाक्य सांगितलं होतं, खरा पोहणारा कोण, जो समुद्राच्या तळाला जाऊन येतो तो खरा पोहणार. आम्ही काय करायला लागलोय, तोंड वर ठेवलोय आणि समुद्रात पोहायला लागलोय. आणि वड्यात समुद्रात वड्यात, आणि माझ्या एवढा पोहणारा कोण शाना नाहीयेच नाही. म्हणून आचार्य म्हणतात, तैरो नाही डुबकी. जो 1 तासच बुडून वर येतोय त्याला रत्न मिळू शकतो. तोंड वर करून 1 वर्षभर समुद्रात पोहणाऱ्या व्यक्तीला, पाण्याच्या वर तोंड ठेवून 1 वर्षभर पोहणाऱ्याला रत्न मिळत नाही, मोती मिळत नाही. मोती कुणाला मिळतात, जो तळाला जाऊन येतो. तसं ध्यान रूपी, आनंद रूपी, आत्मानुभूती रूपी आनंद कुणाला मिळतो, जो त्याच्यात बुडतो त्याला मिळतो. आम्ही सगळं तोंड वर ठेवूनच वाचायला लागलो. आम्ही बायको सोडणार नाही, पोरं सोडणार नाही, व्यापार सोडणार नाही, नोकरी सोडणार नाही, रात्री पाणी प्यायचं सोडणार नाही, एसी खाली बसायचं सोडणार नाही, गादी सोडणार नाही, काही सोडणार नाही. आणि म्हणायचं आम्हाला ध्यान लागला, आत्मा दिसला. दिसतोय कसा आत्मा, तेव्हा मूर्ती काय नाही, त्याचा अनुभव आला. इथं कपडे काढलेले मिळणार, तुम्हाला कसं काय अनुभव येईल. आम्हाला पहिला सांगितलं असतं तर कपडेच काढले नसतो कोण. नाही खरंच की, कशाला काढले. म्हणजे तीर्थंकरांना सुद्धा कळत नाही. त्यांचीच वाणी आम्ही लोकांना शिकवताना जे लिहूयात त्यांचं पण चुकीचं आहे, आम्ही इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ऐकणाऱ्यांचं कळायला पाहिजे. तेव्हा मग त्यांना कपड्यातच आनंद जर आला असता तर मग त्यांनी कशाला घर सोडलं असतं, कशाला कपड्याचा त्याग केला असता.
कशात त्यांनी राज्यपद सोडलं असतं? असं होत नाही. म्हणून ही पुनस्तानं शिकवायसाठी शिकायची नसतात, समजावून घेण्यासाठी आणि आपलं मन कधीही अस्थिर होणार नाही ह्याच्यासाठी शिकायचं असतं. अप्रमत्त पुनस्तान किसे कहते हैं? जब संज्वलन और नौ कषाय का मंद उदय होता है तब सकल संयम से युक्त मुनि के प्रमाद रूप परिणामों का अभाव हो जाता है। इसलिए इसे अप्रमत्त विरक्त गुणस्थान कहते हैं। तुम्ही लोक फिरायला ज्यावेळेला कर्नाटकात दक्षिण भारतात जाताय तमिळनाडूमध्ये, त्यावेळी मदुराई म्हणून एक मदुराई, त्या मदुराईमध्ये ते 1000 का 108 खांबाचं मंदिर आहे. 1008 खांबाचं मंदिर आहे. हे सगळं मी बघून आलो. काय खरं माझ्या लक्षातच नाही. का बरं लक्षात नाही विचारा? आमचं लक्ष त्यावेळी बघण्यात नसायचं. हे सन्मती संस्कार मंचमधून आम्ही 150-200 लोक ऊर उत्सवर माड पुन्हा दुखूत 150-150 लोक घेऊन जायची. तसल्यात आमच्या वाटणीला काही मी देशपांडे काकींच्या सारख्या 10-12 बायका निर्खास कुडून बॅग तो दोई चापी असो खास बागे तो तिथं कुडून काय ना आम्ही त्यांच्यातच करायला नाही. हा हे होती की त्या ट्रिपला दक्षिण भारत 2000 साला होती बघा. तेच एक फळ आज धार्मिक आहे. 2007 दक्षिण यात्रा श्रवणबेळगोळचा अभिषेक आणि त्या गाडीत घेतलेले छडालाचं त्याच एक फळ कायम आम्ही सगळी लोक त्या कुठलं भाग आहे ते मोठं पिक्चर मध्ये ते नसते नाही त्याच्या पलीकडे आले कुठलं ते उटीच्या तिथं सगळी फिरायला गेल्या आणि मी आणि तेवढं भैया विजित भैया आम्ही पाणी आणून लोकांना स्वयंपाक करतो आणि आल्यावर म्हणतात भैया एवढं चांगलं होतं तुम्ही बघितला. आम्हाला भाकरी आणि चपातीमध्येच उठी दिसत होती. काय बघतोय तिथं आम्ही लईच लोक विचार करताना आम्ही दोघं त्या शोले पिक्चर मध्ये कसं ते अमिताभ बच्चन आणि जो धर्मेंद्र डबल सीटची सायकल आहे की तसलं घेऊन एक फेरी मारलो बघा 2 किलोमीटर. आमची उठी तेवढीच, आमचं कोडाई कॅनल तेवढंच. ते मदुराई आहे की मदुराई हा ते कशासाठी प्रसिद्ध झालं है ना? वाढले पण गुण लागला गवळ्यापाशी वाढणे पण गुण लागलं. इथे वर्षात मोठा सण साजरा करतात. सण कशासाठी करतात? मुनी महाराजांना 500 मुनी महाराजांना तेलाच्या घाण्यात बनवून ठेवलं. तेलाच्या घाण्यात कुठं गेला जीव आमचा आला नाही म्हणतो. आजचं प्रवचन ऐकवा त्यांना. हरणाचं उदाहरण तुम्ही इथंच दिलं बरोबर, इथंच दिलं. तोच विषय होता. मधुरेमध्ये ते भाल्यावर बसवलेलं उदाहरण ते हिंदूत काय केलं मामांनी भाल्यावर उभा केलं पेळलं ते एका ठिकाणी 500 मुनी महाराजांना ऐका 500 मुनी महाराजांना घाण्यात तेल खाण्याच्या घाण्यात पिळून मारलं कणी. आता ते सगळे मुनी महाराज 6व्या-7व्या गुणस्थानाला होते. मग सगळ्यांची एकाच ठिकाणी गर्दी झाली. जन्म झाला का बरं? गुणस्थान एक होतं कधी. मग सगळ्यांचा जन्म कसा व्हायला पाहिजे होता? एकाच ठिकाणी व्हायला पाहिजे होता. झाला का झाला नाही? हे लक्षात तुम्हाला यायला पाहिजे.
मग आता आम्ही हे उदाहरण का स्वतःमध्ये आपल्या विचारात भेटवत नाही की आम्ही सगळ्यांना एकसारखंच अपेक्षा का ठेवतो? तर इथं सांगतात आता संजीवलन आणि नो कषायाचा मंद उदय. 6व्या गुणस्थानात पण संजीवनाचाच गुरुजी उदय होता. कशाचा उदय होता? पण तो तीव्र संजीवन होता. आता 7व्यात कसं झालं? जरा मंद उदय झालं. जसं सकाळी औषध देताना माताजींना जरा एकदा असं केलं जरा कडू लागलं, मी लगेच पाणी मिसळलं आणि त्याची तीव्रता काय केली? कमी केली, मंद. तसं आता काय, मग औषध घेताना दुसऱ्या बोटाला जरा चेहऱ्यावरचा कशा म्हणजे जरा भाव बदलले. तसं संजीवनमध्ये 6व्या गुणस्थानात तीव्र उदय असतो आणि 7व्या गुणस्थानात मंद. त्याच्यापेक्षा मंद उदय, त्याच्यापेक्षा मंद, त्याच्यापेक्षा मंद उदय, त्याच्यापेक्षा मंद उदय. थांबायचं बरं, 10व्यापर्यंतच असते काय? तेच लक्षात आलं नाही माझ्या. 10व्यापर्यंत कशा तिथं ते मंद 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 होत जाते. असं मंद उदयामध्ये प्रमादरूप परिणाम असतात, त्याचा अभाव होतो. जे काय होतात? निघून जातो आणि त्यावेळी ते अप्रमत्त गुणस्थानमध्ये होतो. म्हणून महाराजजी एखाद्या वेळेला किंवा माता कोणी असतील, महाराजजी वयोवृद्ध, वृत्ती किंवा उपवास, अंतराळ, काय शारीरिक क्षमता असते, सामायिकमध्ये बसले जरा हल्लं केलं लगी म्हणायचं सामायिक सुटलं, सामायिक सुटलं, सामायिक सुटलं. लगी आम्हाला दुसऱ्यांच्याकडे बघून लगेच आम्हाला म्हणजे नावं ठेवण्याची सवय लागते. आपण त्यावेळेस भाव केला पाहिजे, महाराजी एवढं सगळं स्थिर राहतात, एवढं चांगलं आहे की जरा त्यांची हालचाल व्हायला लागल्या त्यावेळी जरा त्यांना भगवान त्यांची ती क्षमता आहे. आणि प्राय कुठं होते म्हणजे का, तुम्ही आम्ही लोक कुठल्या तर महाराजांना, माताजींना बघण्यासाठी जातो संलेखनाच्या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी लगेच आम्ही चर्चा करतो. जे दिसते तसं नसते. लक्ष एखादे महाराज संलेखना घेतले, एखादा साधू माताजी संलेखना घेतले, शारीरिक पीडा त्यांची व्हायला लागलेली आहे, त्यांचं जरा हलन चलन सगळं व्हायलंय, पण आज त्यांचं चिंतन चालू आहे की मी नरकात कसं केलोशी. पार्श्वनाथ मुनी महाराजांना उपसर्ग होताना त्यांनी कसं सहन केलं असतील, त्या सुकुमार सुकौशल मुनी महाराजांना कसं होत असेल, जरा उकडा लागले त्यांनी म्हणायचे गजकुमाराच्या डोक्यावर शिगडी ठेवल्यावर त्यांनी कसं सहन केलं असतील. असं आज त्यांचं चिंतन चालू आहे, पण शारीरिक चिंतेमुळं थोडा आधार वेळ. आम्ही काय म्हणतो, काय महाराज असं पापड घातले का, समाधी झाली नाही त्यांची. आणि एखादा साधू शांत पडलाय समजा, पण हलन चलन नाही, पण तो जो सौरभ विचार करत असेल, ते महाराज विचार करत असतील, मी स्वाध्यायात ऐकलोय, वाचलोय, ज्यांची समाधी त्यांना शांत ते स्वर्गातले इंद्र होऊन जन्मतात, वैमानिक देव होतात. तिथं काय एक एक देवांना हजारो दिवे असतात, असं सुख असतंय, असं भोग असते, असं सगळं असतंय. आणि मग मी आता माझी समाधी झाल्यानंतर मी स्वर्गात जाणार आहे, मी इंद्र होणार, मला मग हजारो दिवे असणार, माझे लाखो सेवक असणार. ह्याच्यात त्या चिंतनात तो एक गुण शांत पडला. आणि इथं त्या उपसर्गाचं त्या सगळ्याचं चिंतन करत असताना जरा हाला लागला. खरं परिणाम कुणाचे आहेत समाधीचे, पण आम्ही निर्णय कुणाचा चांगला घेतलो, कशावरनं? कान आणि डोळे याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं आणि कधी कधी डोळ्यानं बघितलेलं सुद्धा चुकीचं असू शकतं. म्हणून तुम्ही नुसता क्रिया 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 आणि त्या क्रियेची शुद्धी आणि अशुद्धीच्या नादात राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, परिणाम आम्ही करू. ज्या धर्माचा आधार
मैत्रीत्व व्हायला पाहिजे. ते मैत्रीत्व धर्माचं रूपांतर आमचं कशात व्हायला लागले? शत्रुत्वात, ईर्ष्या उत्सरात. म्हणजे जे औषध अमृत म्हणून आम्हाला उपयोगात यायला पाहिजे, तेच औषध जर विष म्हणून जर उपयोगाला येत असेल तर मग ते औषध कसलं? मग जो धर्म आमच्यात द्वेष निर्माण करणार आहे, जो धर्म आमच्या परिणामाच्या मध्ये शत्रुत्व भाव निर्माण करणार, जो धर्म जे विचार, मग तिथं धर्माला नाव द्यायचं नाही, माझं कुठं तर चुका लागले ह्याचाच आधार घेऊन 24 तीर्थंकर झाले, ह्याचाच आधार घेऊन अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी झाले, ह्याच धर्माचा आधार घेऊन आज सुद्धा 3.9 करोड महामुनिराज आहेत का नाही आज? मग ह्या धर्माचा आधार घेऊन हे सगळे आहेत. मग त्याच धर्माचा आधार घेऊन माझ्यात राग द्वेष व्हायला लागलाय, म्हणजे धर्म करण्याची पद्धत किंवा धर्माचा व्याख्याची जो आम्ही निर्णय घेतलाय, कुठं तर माझ्यात काय तर चुका लागलेलं आहे असं ज्याला कळतं, समजतं, तो जीव अत्यंत सुखी, समाधानी आणि आनंदपूर्वक आपलं जीवन पण जगतो आणि मृत्यू सुद्धा त्याचा आनंदपूर्वक, समाधीपूर्वक. पण ही स्वीकारण्याची आमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. संजीवनाचा अर्थ आहे समीची, म्हणजे तुम्हाला कषायांच्या मध्ये आता तुम्हाला फार मोठं काम करण्यासाठी, मोठं काम, त्याच्यात शास्त्रात एकच वाक्य, यथाख्यात चारित्र्याला जे अडथळा आणतं ते संजीवन. त्याच्यात तुम्ही आता जर कषायांच्या अपेक्षा घेतलं तर कषाय तर आहे, पण मंद मंदोत्तर मंदोत्तम. जसं तवा गरम आहे का नाही, ऐकू येत नाही, बसवान गो बियात कटले गोनाळ भेटली बाई हेळी वल्ल्याली गाय किती. तवा गरम आहे का नाही? तवा ज्या तव्यावर भाकरी भाजलाय ती भाकरी पण गरम आहे का नाही? पण तवा हातात घेताय काय? तर भाकरी, म्हणजे भाकरी पण गरम आहे, तवा पण गरम आहे. तवा गरम असणं अनंत अनुबंधी कशा, आणि भाकरी गरम असणं ते गरम तर आहे, पण ती चटका बसण्यासारखं असं जे कशा असतात, कशाही तर आहे, पण ते माझ्या स्वभावापासून आणि स्वरूपापासून बाजूला घेऊन जाणार नाही. त्याच्यात ते स्थिर पण होऊन देणार नाही, पण ते सोडून पण देणार नाही. अशा कशायांना संजोलन म्हणून अनंतानुबंधी सम्यक धारण करून देत नाही, प्रत्याख्यानावरण प्रतिमा धारण करून देत नाही, प्रत्याख्यानावरण दीक्षा घेऊन देत नाही, म्हणजे महावत घेऊन देत नाही, आणि संजीवलन यथाख्यात चारित्र्याचं. त्याचा शब्दशः अर्थ असा सांगितला की जे यथाख्यात चारित्र्य होण्यासाठी अडथळा निर्माण करत, होऊन देत नाही, त्याला संजीवलन कशा असं म्हणतात. म्हणून ते आपण समजून घेतलं पाहिजे. असं प्रमाद रहित आणि प्रमाद सहित जरी तो नियमच आहे, तो होणारच आहे, पण 6व्या गुणस्थानात कमी प्रमाद होऊ दे, 7व्या गुणस्थान अप्रमत्ताचं गुणस्थान राहू दे, जास्तीत जास्त माझा काळ 7व्या गुणस्थान अप्रमत्त अवस्थेत राहू दे, कमी काळ प्रमत्त अवस्थेतला येऊ दे, अशीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांचे चरणी करून उपस्थित सर्व जीवांची असे परिणाम होऊ दे अशी भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, कोई पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल पावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे